एकाच झाडाला दोन पिकं आलेली कधी तुम्ही पाहिलीत का? नाही ना? पण बारामती कृषी विज्ञान केंद्रानं नवीन तंत्रज्ञान विकसित केलंय। याद्वारे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे। बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये हा प्रयोग साकारण्यात आलाय। ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी 3 महिन्यांपूर्वी केंद्रातील तज्ञांच्या बैठकीमध्ये याविषयी सूचना केली होती आणि त्यानुसार उच्च गुणवत्तेच्या टोमॅटोच्या जातीच्या रोपाचं कलम हे बटाट्याला लावण्यात आलंय आणि या प्रयोगानंतर जमिनीखाली बटाटा आणि बटाट्याच्या झाडावर टोमॅटो बहरलेत। आजकाल आपल्याला टोमॅटो पीक किंवा कुठलाही भाजीपाला हा भाव नसल्यामुळे परवडत नाही, तर त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये यावर्षी नवीनच प्रयोग असा राबवला आहे की बटाट्यावर कलम करून आपण टोमॅटोचं पीक घेतलेलं आहे की जेणेकरून बटाटा पीक पण आपल्याला हातामध्ये मिळेल आणि टोमॅटोचं पण पीक मिळेल। आणि दुसरं असं की बटाट्याचं जे पीक आहे ते या सीझनमध्ये बारामती परिसर किंवा या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे येत नाही, कारण हेवी जमीन आहेत आणि अशा जमिनीमध्ये हा बटाटा चांगल्या प्रकारे पोसत नाही, तर त्यासाठी किंवा त्याच्या पानावर जास्त प्रमाणामध्ये करपा रोग येतो, त्यामुळे आमच्याकडे हे पीक फेल गेलं होतं। परंतु यावर्षी आम्ही या बटाट्यावर टोमॅटोचं कलम केल्यामुळं टोमॅटोवर रोगराई कमी येते आणि बटाटा हा फक्त मूळ वापरलं आहे, त्यामुळे मुळावर बटाटे वाढलेले आहेत आणि त्याच्यावरच टोमॅटोचं पीक आम्हाला घेणं शक्य आहे। म्हणजे याचा फायदा असा होणार आहे की शेतकऱ्याला दुहेरी फायदा होणार आहे, जेणेकरून बटाट्याचं उत्पादन पण मिळेल आणि टोमॅटोचं तर उत्पादन मिळणारच आहे। शिवाय भावातली तफावत, समजा टोमॅटोचा भाव पडला तर बटाट्याला भाव मिळेल किंवा बटाट्याचा भाव पडला तर टोमॅटोला भाव मिळेल, या दोन्हीचा दुहेरी फायदा साधण्यासाठी आपण हे तंत्रज्ञान आणलेलं आहे। आणि येत्या कालामध्ये हे विषमुक्त पण होणार आहे, कारण बटाट्यावर मूळ स्ट्रॉंग असल्यामुळं याच्यावर रोगराई कमी येणार आहे टोमॅटोवर।